तर आज होती एकादश आणि आम्ही गेलो कुलदैवताच्या पाया पडायला. तर लोक चाललेत पंढरपूरला आणि आम्ही गेलो हिप्परगाला नरसोबाच्या पाया पडायला, कारण आमचं कुलदैवत असल्यामुळे. तर इकडे बघा पप्पांनी गाडी वगैरे काढली आणि इकडे पावसाचं वातावरण झाले मस्त. कंटिन्यू 2 दिवस झालं पाऊस पडत होता. तर इकडे बघा आम्ही असं एकदम छान वातावरणात सकाळ सकाळी मी, आजोबा, पप्पा आणि आई गेलो कुलदैवताच्या दर्शनासाठी, म्हणजे हिप्परगाला. तर आम्हाला लोहाऱ्यावरून जावं लागतं. तर इकडे बघा जिजाऊ महाविद्यालय लोहारा. तर आम्ही निघालो देवळाकडे. तर सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर असं आम्ही चाललो होतो देवळाकडे. तर इकडे बघा आम्ही पोचलो देवळाकडे. श्री नरसिंह देवस्थान हिप्परगा, तालुका लोहारा. कुलदैवत असल्यामुळे आम्ही दरवर्षी येतो, दिवाळीत येतो, पण यावर्षी येणं झालं नाही म्हणून आम्ही आज आलो. तर इकडे बघा, हे बघा देऊळ, खूप छान देऊळ आहे, एकदम मोठं देऊळ आहे. तरी तुम्ही बघा इकडं. तर कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यानंतर पाया वगैरे पडलो आम्ही सगळेजण. तर तुम्हाला नरसोबाही दाखवतो हातून. तर इकडे बघा. तर इथं होता आरसा. तर छोटंसं शूट घेतलो मी. तर क्लिअर दिसत नव्हतं कारण आरसा घाण होता. तर इकडे बघा. आणि हे बघा आमच्या घरातलं चिक्कूचं झाड. त्यानंतर मी आल्यानंतर असं छोटंसं क्लिप घेतलो. तरी बघा आमच्या घरातलं चिक्कूचं झाड परस बागामध्ये खूप चिकू लागलेत. आणि भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. कीप वॉचिंग.